उपस्थित असणारा आपल्यामध्ये एक नामवंत कलावंत, कारण आज कला ही एवढी महाग झाली आहे किंवा त्यापर्यंत पोहोचणं एवढं कठीण झालं आहे आणि या कलेच्या माध्यमातून पालक असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील, हे एखाद्या आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला त्या कलेपर्यंत पोहोचण्यासाठी जे कष्ट घेतात, जे शाळा घेतात, त्याचं एक छोटंसं कौतुक म्हणून हा मध्यंतरामध्ये आपण एक छोटासा सत्कार सोहळा इथे करणार आहोत. मी विनंती करतो श्रेया अनिल धुरी तिने या रंगमंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे तिचे वडील अनिल धुरी, आदरणीय श्री अनिल धुरी सुद्धा आले, त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी इथे रंगमंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ कलावंत दिग्दर्शक आदरणीय श्री सुधीरजी कुर्ले यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते आपण या गुढी कलावंताचा शाल श्रीफळ देऊन एक छोटासा सन्मान करणार आहोत. या दत्त महाराजांच्या चरणी हा आपला सन्मान म्हणजे दत्त महाराजांचा कृपा आशीर्वादच आहे. कारण दत्त महाराजांच्या प्रांगणात होणारा आपला सत्कार आपल्या पुढच्या संगीत कलेसाठी खूप प्रेरणादायी ठरेल, यात शंकाच नाही. एक महिला पकवान वादक, त्याच्यावर दशावतारामध्ये आपलं वादन करणारी श्रेया, हिचा आपल्या सर्वांच्या वतीने, नाट्यरसिकांच्या वतीने आणि मंडळाच्या वतीने हा छोटासा सन्मान आम्ही इथे करत आहोत. त्याचप्रमाणे कुर्लेकरांना विनंती करतो की तिचे वडील श्री अनिल धुरी यांचाही शाल श्रीफळ देऊन सन्मान करावा. कारण एखाद्या मुलीच्या मागे तिच्या पित्याने उभं राहणं, तिच्या कलेसाठी स्वतःच जीवन अर्पण करणं, स्वतःचे कष्ट तिच्या मागे आपले उभे करणे खूप महत्त्वाचं आहे. आज या दोघांचाही आम्ही या दत्त महाराजांच्या प्रांगणात सन्मान करत आहोत. सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो की त्यांनी